आणि एक नाशिकमधून मोठी बातमी आता येते ते म्हणजे बनावट सरकारी दाखले बनवून देणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नाशिकमध्ये पर्दाफाश झालाय। बनावट रेशन कार्ड बनवले जाते, तहसीलदारांचे खोटे शिक्के होते, स्टॅम्प्स होते, शाळा सोडल्याचे दाखले होते, जन्ममृत्यू दाखले होते। ही सगळी आवश्यक सरकारी कागदपत्र जी असतात ती खोटी बनवली जात होती। सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, मोठा घबाड पोलिसांच्या हाती लागले, हे नक्की किती वर्षांपासून चालू होतं प्रकरण? मयुरेश, खरं तर ज्या ठिकाणी छापा पाडून हे सगळं रॅकेट उघडकीस आलंय त्याच्या समोर एक मोठं नामांकित महाविद्यालय आहे आणि त्याच्यामुळे शिवसैनिकांकडे अशी माहिती आली होती की विद्यार्थ्यांना आणि इतर लोकांना भरपूर पैसे घेऊन काही लोक सर्व प्रकारचे दाखले देतात। याचा संशय आल्यानंतर शिवसैनिकांनी त्याची शहानिशा केली, प्रकरण जिल्हा प्रशासनाकडे दिलं आणि तहसीलदार गणेश राठोड, सुरुवातीला जी माहिती आली त्याच्यामध्ये फक्त बनावट रेशन कार्ड दिलं जातं अशा पद्धतीची माहिती होती। परंतु जेव्हा छापा टाकला गेला तेव्हा प्रशासन सुद्धा हक्काबक्का झालं, त्याला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला। कारण या ठिकाणी तहसीलदारांचे स्टॅम्प आढळून आले, उपजिल्हाधिकाऱ्यांचे स्टॅम्प आढळून आले। इतकंच नाही तर चाळीसगावच्या एका शाळेचे लिव्हिंग सर्टिफिकेट बनावट जे आहेत ते आढळले। एका नगरसेवकाचं बनावट संपूर्ण लेटर पॅड मिळालं। महापालिकेचे अनेक डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये मिळाले, ज्याच्यामध्ये जन्ममृत्यू दाखल्यापासूनच्या सर्व प्रकारच्या दाखल्यांची बनावट कागदपत्र होती। त्याच्यामुळे हे किती वर्षापासून हा सगळा गोरखधंदा सुरू होता याची आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। एक अग्रवाल नामक व्यक्ती अटक करण्यात आलेला आहे, दुसरा जो व्यक्ती आहे त्याचा पार्टनर तो मात्र फरार झालेला आहे। त्याच्यामुळे हा गोरखधंदा किती वर्षापासून तिथे सुरू होता आणि किती असे बनावट दाखले, बोगस रेशन कार्ड इथून निघालेत बाहेर, हे आता एक फार मोठ्या तपासाचा भाग असणार आहे। मयुरेश, धन्यवाद सागर, तू दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। त्याच्यामुळे एक मोठं रॅकेट होतं, यात बनावट कागदपत्रांचा वापर कोणी कसा घेतला आणि फायदा कसा लाटला हे मात्र आता बराच काळ पोलिसांना तपासावं लागेल।